नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण आदरणीय सावे गुरुजी त्यांचं कार्य, अकर्म शेतीमधले त्यांचे सिद्धांत आणि त्यांचा पुढे झालेला इम्पॅक्ट आणि त्यांनी कुठकुठले प्रिन्सिपल आणि तत्व आपल्याला दिली त्याच्यावर आपण सगळं बघितलं. त्यामधनं बऱ्याच व्ह्युअरचे चांगले रिस्पॉन्स आले की चांगली माहिती मिळाली. तर असंच आपण सस्टेनेबल फार्मिंग किंवा ज्याला शाश्वत शेती म्हणतो, ज्याच्यामध्ये वेगळ्या लोकांनी वेगळे सिद्धांत मांडले, वेगवेगळ्या थेरीज मांडल्या, त्या कशा यशस्वी झाल्या, त्यातला काही भाग कसा पुढे वापरला जातोय आजही, याच्यावर आपण बघत आहोत. तर भास्कर सावेंनंतर आपण बघणार आहोत जपानचे असेच एक चळवळीतले आणि ज्यांनी शाश्वत शेतीमध्ये बरेच सिद्धांत मांडले, करून दाखवले, जगभर पसरवले, पुस्तकं लिहिली आणि ते भारतामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये स्वीकारले गेले, त्याबद्दल बोलूया. आपण आज बोलणार आहोत मासानोबु फुकुओका यांच्याबद्दल. तर मासानोबु फुकुओका यांचा जन्म 2 फेब्रुवारी 1913 रोजी झाला आणि त्यांनी उच्च शिक्षण घेतलं. ते मुळातले शेतकरी नव्हते आणि उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते शास्त्रज्ञ झाले, मायक्रोबायोलॉजीचे शास्त्रज्ञ झाले. त्यांनी शासनाबरोबर काम केलं, प्लॅन क्वारंटाईन डिपार्टमेंटला, कस्टम विभागाला त्यांनी काम केलं. पण त्यांच्या जीवनात पुढे जाऊन अशा काही घटना घडल्या की त्यांनी नैसर्गिक शेती किंवा अकर्म शेती, काही न करता येणारी शेतीचा सिद्धांत मांडला. आणि एक त्यांचं जगभर गाजलेलं पुस्तक वन स्टार रिव्हॉल्युशन, मराठीत जर म्हणायचं तर एका काडीची क्रांती, हे पुस्तक लिहिलं. त्याच्यावरनं अनेकांनी प्रेरणा घेऊन त्यांचे प्रयोग करून बघितले, त्यातले काही भाग वापरले, काही लोकांनी संपूर्ण अनुकरण केलं, पण सगळ्यांनाच त्याचा नक्कीच फायदा झाला. त्या पुस्तकाचं 12 भाषांमध्ये भाषांतर झालं जगभरामध्ये आणि 10 लाखापेक्षा जास्त पुस्तकं ती विकली गेली, वाचली गेली. आता यांचं कार्य समजून घेताना त्यांचा प्रवास आपल्याला समजून घ्यावा लागेल की 1934 ते 38 सालापर्यंत ते मायक्रोबायोलॉजी शास्त्रज्ञ म्हणून जपानच्या गव्हर्नमेंटबरोबर प्लॅन क्वारंटाईन डिपार्टमेंटला ते काम करत होते. ते काम करत असताना त्यांना न्यूमोनिया झाला आणि ते एकदम असे प्लॅन क्वारंटाईनला असल्यामुळे झाडांच्या, निसर्गाच्या संपर्कात येत होते. त्यात त्यांना न्यूमोनिया झाल्यानंतर मध्ये ते खूप आजारी पडले न्यूमोनियामध्ये. आणि तो काळ बघा, 1937-38च्या काळामध्ये जपान जरी असलं तरी खूप सारं वैद्यकीय तंत्रज्ञान तिथं डेव्हलप नव्हतं, म्हणून ते न्यूमोनियाने पण मृत्यूच्या दारापर्यंत जाऊन आले. आणि ते ज्यावेळेस त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, त्या हॉस्पिटलच्या बाहेर ते बघायचे, बऱ्याच कालावधीसाठी ते ॲडमिट होते. तर त्या बाहेरचा दिसणारा निसर्ग, त्याची प्रोसेस काय असेल, कसं चालत असेल, आत्ता आपण करत असलेली शेती आणि शेती व्यवसाय, याच्याबद्दल त्यांनी विचार केला. त्यांनी पुस्तकात म्हटलं की त्या हॉस्पिटलमध्ये असताना मला आत्मसाक्षात्कार झाल्यासारखं झालं आणि मी नैसर्गिक पद्धतीने पूर्णपणे निसर्गावर अवलंबून शेती करून बघावी असं त्यांना वाटलं. आणि मग त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि त्यांच्या गावी जी वडिलोपार्जित शेती होती तिथे गेले. तिथं पाहिल्यानंतर त्यांनी त्यांचे जे कुटुंबीय होते त्यांना त्यांचा विचार मांडून दाखवला आणि हे शास्त्रज्ञ असल्यामुळे त्यांनी त्यांना तसं करण्यास मान्यता पण दिली. मग त्यांनी काय केलं की अचानक त्यांची जी बाग होती, एक लिंबू वर्गीय फळ असतं जपानमध्ये, त्याची ती बाग होती. त्यांनी ठरवलं की ही बाग जशी आहे तशी निसर्गाच्या स्वाधीन करायची, बघू काय होतं. हा प्रयोग ज्यावेळेस त्यांनी केला की त्यांनी छाटणी नाही केली, त्यांनी काहीच नाही केलं, तर झाडं तर वाढली, पण छाटणी न केल्यामुळे झाडं एकमेकात गुंतली आणि ते गुंता झाल्यामुळे त्याच्यामध्ये अजून कीटक तयार झाले आणि त्यांचं पिकाचं लॉसेस झाले. पिकाचं त्यांना हवं ते तेवढं पीक मिळालं नाही. मग त्यांच्या लक्षात आलं की असं निसर्गाच्या संपूर्ण स्वाधीन करून चालणार नाही. पण आता इथे मला एक मुद्दा मांडावा असं वाटतो की
फुकुओका किंवा झिरो बजेट फार्मिंग, नॅचरल फार्मिंग असं लोकांना म्हटलं, नैसर्गिक शेती म्हटलं की काहीच करायचं नाही असं त्यांना वाटतं. काही करायचं नाही म्हणजे काय, निसर्गात ढवळाढवळ करायची नाही. पण जी निसर्गाची जी काही प्रोसेस चालू आहे त्या प्रोसेसला पूरक वातावरण तयार करायचं. मग आता त्याच्यावर आपण पुढे बोलूया. मग त्यांनी त्याच्यानंतर असा सिद्धांत मांडला की मानवी हस्तक्षेप सोडून काही करता येईल असं वाटत नाही. मानवी हस्तक्षेप थोड्याफार प्रमाणामध्ये लागेल. मानवी हस्तक्षेप ठेवायचं म्हणजे काय, की त्या निसर्गाला पुढे जाण्यासाठी तिथं पूरक अशी परिस्थिती निर्माण करायची. आता नैसर्गिक शेती, अकर्म शेती, काही न करण्याची शेती ज्यावेळेस आपण समाजामध्ये, शेतकऱ्यांमध्ये म्हणतो किंवा सगळ्यांमध्ये त्याचा उच्चार करतो, तर त्यावेळेस कुठेतरी त्याच्याबद्दल गैरसमज होतो, की काहीच करायचं नाही. म्हणजे दाणे टाकायचे आणि निघून यायचं आणि डायरेक्ट उत्पादन काढायला जायचं. तसं नाही. नैसर्गिक शेती, अकर्म शेती, झिरो बजेट फार्मिंग म्हणजे काय, की तुम्हाला तिथे जाऊन ऑब्झर्वेशन करावे लागतील आणि निसर्गाला पुढे जाण्यासाठी पूरक स्थिती निर्माण करावी लागेल, असा त्यांनी सिद्धांत मांडला. नैसर्गिक शेतीचा त्यांना जे सांगायचं होतं, त्याचा सिद्धांत एकमेव होता, की तुम्ही तिथं बाहेरून काही टाकायची गरज नाही किंवा बाहेरून काही टाकायचं नाहीये किंवा तुम्ही त्यांनी जे काही सिद्धांत मांडले त्याच्यामध्ये जो 4 प्रिन्सिपल होते त्यांचे, ते 4 प्रिन्सिपल असे होते, की नांगरणी करायची नाही. नांगरणी करायची नाही म्हणजे त्यांचं काय म्हणणं होतं, की तुम्ही ज्यावेळेस नांगरणी करता, तर तो जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, जे काही सूक्ष्म जग आहे मातीमधलं, ते तुम्ही सनलाईटला एक्सपोज करता, सूर्याच्या उष्णतेला एक्सपोज करता आणि ते मरून जातं. त्यातली जी काही जैवविविधता साखळी आहे, ते तुटते. म्हणून आपल्या जमिनी ज्या आहेत, त्या नापीक होत चाललेल्या आहेत. म्हणून त्यांनी नांगरणीला विरोध केला. तणनाशकं वापरायची नाही, कुठलंही रासायनिक तणनाशक कुठलंही वापरायचं नाही. तणं काढायची पण नाही. मग तणं काढायची नाही तर काय करायचं? तर तणांना पिकापेक्षा वरचढ होऊ द्यायचं नाही. म्हणजे त्यांना बियाणं येण्यापूर्वी कापून टाकायचं, त्याचं आच्छादन करायचं. तुम्ही तणावरच तणाचं आच्छादन केलं तर खालचं तण वाढत नाही आणि तुमचं पीक तोपर्यंत येऊन जातं. मग याचा फायदा काय होतो, की जे काही ओलावा जमिनीत धरून ठेवायचा आहे, तणाचं आच्छादन असल्यामुळे, तणामध्ये ओलावा असल्यामुळे जो काही ओलावा जमिनीत धरून ठेवायचा असतो तो राहतो. दुसरी गोष्ट ह्या तणांचं पूर्ण खत तयार होतं. त्याच्यामुळे नायट्रोजन फिक्सेशन करतात. वातावरणातला नायट्रोजन घेऊन जमिनीमध्ये फिक्सेशन करतात. त्यामुळे तणनाशक वापरायचं आणि तणं काढायची पण नाही. रासायनिक खतं तर वापरायचीच नाही, ज्याच्यामुळे तुमचा मायक्रो ऑर्गॅनिझम खराब होतो. आपल्याला फक्त तिथे पूरक वातावरण तयार करायचं आहे. म्हणजे ते इव्हन त्यांनी असंही म्हटलं, की रासायनिक आणि सेंद्रिय खतं किंवा शेणखत पण बाहेरून आणून टाकायचं नाही. कीटकनाशकांचा वापर करायचा नाही. जे काही तुमची जैवविविधता साखळी आहे तिथली, तुमचे मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, तुमचे एक जे मांसाहारी कीटक असतील, ज्याला आपण मित्र कीटक म्हणतो किंवा जे पक्षी असतील त्यातनंच तुमचं नियंत्रण होईल. मग याच्यामध्ये नैसर्गिक शेती किंवा अकर्म शेती किंवा काही न करण्याची शेती, झिरो बजेट फार्मिंग जे भारतामध्ये त्यालाच भारतामध्ये नाव दिलेलं आहे. याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही आळशीपणा करायचा. तर आळशीपणा करायचा किंवा तिथे जाऊन काहीच करायचं नाही, तर त्याचा असाच अर्थ होतो की पूरक वातावरण आपल्याला तिथे तयार करायचं आहे. मग आता जर मशागत करायची नाही, ट्रॅक्टर वापरायचा नाही, बैलांनी पण नांगरणी करायची नाही, तर मग नांगरणी कशी केली जाईल? त्याबद्दल फुकुओका यांचं म्हणणं होतं, की जे काही जमिनीमध्ये गांडूळं आहेत, बुरशी आहेत आणि सूक्ष्मजीव आहे किंवा तणं आहेत, हेच नांगरणी करतील, तेच मशागत करतील. आणि ते निसर्गामध्ये सिद्ध पण झालेलं आहे, की ज्यावेळेस तुम्ही जंगलांमध्ये बघता, कुठली नांगरणी केली जात नाही, तरी तिथं जे काही झाडं असतील, जे काही प्लांट असतील, ते फोफवतातच. आता याच्यामध्ये त्यांनी जे काही सिद्धांत त्यावेळेस मांडले, मधल्या काळामध्ये काही स्वीकारले गेले, काही नाकारले गेले, काही यशस्वी झाले. पण आता एफ-ए-ओ जे आहे, फूड ॲग्रीकल्चर ऑर्गनायझेशन जी युनोची आहे, त्यांनी पण मान्य केलेलं आहे. तेव्हा त्यांनी
फुकुओकांना मान्यता नव्हती दिली. त्यांनी तेव्हा विरोध केला होता. पण आता FOA जे युनायटेड नेशन्सचं ऑर्गनायझेशन आहे, फूड आणि ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशननी हे मान्य केले आहे की नांगरणी केल्याने मायक्रो ऑर्गॅनिझम आणि जी जमिनीची सुपीकता आहे ती ढासाळते. आणि आता हे बऱ्याचशा चळवळीमध्ये स्वीकारले गेलेले आहे. आता हे जे सिद्धांत मांडले त्याच्यामध्ये त्यांनी भरघोस उत्पादनं पण काढून दाखवली जपानमध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी वेगळ्या देशांमध्ये जाऊन त्याबद्दल प्रचार प्रसार केला. आता याच्यामध्ये अजून एक त्यांनी सिद्धांत आणला, तो सीड बॉलचा. आता सीड बॉल ज्यावेळेस त्यांनी सांगितलं, त्यांनी जो हा सिद्धांत मांडला सीड बॉलचा, त्याच्यामध्ये आपण असे उघड्या जमिनीवर बियाणं टाकून ते बियाणं एकतर पक्षी खातील, मुंग्या खातील किंवा ते उन्हाने वाळून जातील आणि नष्ट पावतील. आणि मग त्याच्यासाठी ज्यावेळेस त्यावर पाणी पडेल, पाऊस पडेल, त्यावेळेस ते उगवण्यासाठी समर्थ राहणार नाही. मग त्यांनी हा सीडबॉलचा सिद्धांत मांडला. सीडबॉलमध्ये काय असतं की सीडबॉलमध्ये मधी बियाणं असतं आणि त्याला एक सुपीक माती आणि तुमचं जे कंपोस्ट खत असतं किंवा शेणखत असतं त्याचं आवरण तयार केलं जातं आणि त्याचा बॉल बनवला जातो. मग हा जो बॉल आहे तो केव्हाही तुम्ही सीडबॉल कुठेही टाकू शकता. ज्यावेळेस पाऊस पडतो, तो पाण्याच्या संपर्कात येतो, त्यावेळेस तो जो बॉल आहे तो विरघळतो. जेव्हा ओलावा त्या बियाणापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस ते बियाणं उगवतं आणि त्याला जे खत हवं आहे, जी सुपीक माती हवी आहे, ती तिथं उपलब्ध असते. त्यामुळे तिथे ते झाड वाढतं. हेच सीडबॉलचं तंत्रज्ञान युनोने ॲक्सेप्ट केलं. भारतामध्ये राजस्थानमध्ये वापरलं गेलं. इथिओपियामध्ये त्यांनी तर सीडबॉल टाकून जंगल तयार केली आणि असेच सोमालियामध्ये पण त्याची जंगल तयार झाली. विमानातनं ते सीडबॉल टाकले वाळवंटामध्ये आणि नंतर ज्यावेळेस सुपीक वातावरण, योग्य वातावरण तयार झालं, तेव्हा त्याची रोपं तयार झाली आणि त्याची झाडं झाली. मग आता ही जर एवढी चांगले सिद्धांत त्यांनी मांडले, तर मग सुरुवातीला याला काही नकारात्मक रिझल्ट आले का? उत्पन्न कमी झालं का? हो, सुरुवातीच्या काळामध्ये 10 ते 20% उत्पन्नामध्ये घट झाली. कारण आपण बाहेरून कुठले खतं टाकली नाही. पण ह्या 10 ते 20% उत्पादनमध्ये घट झाली. तरी याच्यामध्ये खूप एक महत्त्वाचा मुद्दा नोंदवण्यासारखा आहे, की याच्यामध्ये बाहेरून काही आणलं नाही. म्हणजे उत्पादन खर्च जवळ-जवळ शून्य झाला. उत्पादन खर्च शून्य झाला म्हणजे काय? आज शेतकऱ्याला उत्पादन येतंय, भाव मिळत नाही, तो रस्त्यावर टाकतोय, कुठेतरी फेकून देतोय. म्हणजे उत्पादन ही आजची गरज नाहीये. तर उत्पादन खर्च कमी करून नफा मिळवण्याची गरज आहे. म्हणजे उलट आत्ताचा कालावधी हा त्यांचे जे प्रिन्सिपल आहे, फुकुओकांचे जे प्रिन्सिपल आहे, ते अंमलात आणण्याचा कालावधी आहे. म्हणून पण उत्पादनाच्या मागे न लागता आपली जी प्रोडक्शन कॉस्ट आहे, उत्पादन खर्च आहे, तो जर आपण कमी केला, तर उत्पन्न कमी आलं तरी आपल्याला नफा मिळू शकतो. हा याच्यातनं घेण्याचा धडा आहे. मग आज सगळीकडे द्राक्ष शेती असेल, कांद्याची शेती असेल, याला खूप कमी नफा मिळतो. त्याचं कारणच आहे, की आपण बाहेरून खतं टाकून उत्पादन खर्च जो आहे तो वाढवला आहे. त्याच्यामुळे नफा कमी मिळतो. त्यासाठी जर आपण जरी संपूर्णपणे नाही, पण काही प्रमाणात नैसर्गिक शेतीचे 60-70% पर्यंत जर जे काही तत्व आहे ती वापरली, जी काही शिकवण आहे ती वापरली, तर नक्कीच आपण यामध्ये चांगल्या प्रकारे नफा मिळवू शकू. मग याच्यामध्ये भारताचा काय सहभाग झाला पुढे जाऊन? मग फुकुओका ज्यावेळेस कार्य करत होते, त्याच काळामध्ये भारतामध्ये भास्कर सावे गुरुजी कार्य करत होते. फुकुओकांनी त्यांच्या शेताला भेट दिली. त्यांना नैसर्गिक शेतीचं गांधीजी असं म्हटलं त्यांनी आणि ते पुढे प्रचलित पण झालं. तर असा तो काळ होता आणि ज्या काळामध्ये ही सगळी लोकं शाश्वत शेतीसाठी काम करत होती. मग भारतामध्ये मागच्या काळामध्ये आदरणीय सुभाष पाळेकरांनी ही जी फुकुओकांची जे प्रिन्सिपल आहे, हे भारतीय पद्धतीने मांडले. म्हणजे पाळेकरांनी काय केलं, त्याला झिरो बजेट नॅचरल फार्मिंग म्हटलं आणि आपल्या इथे जे काही गोष्टी आहे भारतामध्ये, त्याला त्याच्याशी जोडलं. मग त्याला त्याच्याशी जोडलं म्हणजे काय, की भारतामध्ये जी गाईचं महत्त्व आहे, शेणाचं महत्त्व आहे, प्रत्येक शेतकऱ्याकडे जी गाय आहे, त्याचं शेणखत आहे, त्याचं मलमूत्र आहे, त्याच्याशी भारतातल्या परंपराशी फुकुओकांच्या तत्त्वज्ञानाला जोडून झिरो बजेट नॅचरल फार्मिंगची
चळवळ चालवली, आजही चालते आणि शासनाने पण त्यांची दखल घेऊन त्यांना पद्मश्री पुरस्कार पण दिलेला आहे. तर ह्या प्रमाणामध्ये ती चळवळ भारतामध्ये फोफावली. मग आता भारतामध्ये जर तुम्ही बघाल तर ही झिरो बजेट फार्मिंग समजावताना भारतामध्ये झिरो बजेट फार्मिंग, नॅचरल फार्मिंगचे जे जनक आहे सुभाष पाळेकर सर, त्यांनी काही सिद्धांत मांडले. त्याच्यामध्ये वापसा, जमिनीमधला वापसाला त्यांनी खूप महत्त्व दिलं, जीवामृताला महत्त्व दिलं आणि मल्चिंग, ज्याला आपण आच्छादन म्हणतो, त्याला महत्त्व दिलं. आता जीवामृत एकच म्हटलं, त्याच्यामध्ये त्यांनी बीजामृत, आच्छादन आणि वापसा ह्या गोष्टींना खूप सारे महत्त्व दिले. जीवामृत म्हणजे काय? तुमचं शेण आहे, शेणखत आहे, प्लस पाणी, डाळीचं पीठ आणि गूळ याचं मिश्रण करून काही कालावधीसाठी ते ठेवायचं. त्याच्या सगळ्या पद्धती तुम्हाला इंटरनेटवर किंवा यूट्यूबवर उपलब्ध आहेत. तर ह्या जीवामृत तयार करण्याच्या पद्धती वापरून ते तयार करण्यात आलं. मग आता हे जीवामृत काय आहे? हे कुठलं खत आहे का? तर सगळ्यात समजून घ्या की जीवामृत हे खत नाहीये, पण खत तयार करण्यासाठी जे मातीमध्ये मजूर उपलब्ध आहे त्यांचं जेवण आहे. म्हणजे कसं की खत तयार करण्यामधले मातीतले मजूर कोण? तर मायक्रो ऑर्गॅनिझम. जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, सूक्ष्मजीव आहेत, तुमचे सूक्ष्म बुरशी आहेत, हे स्वतः खत तयार करण्यासाठी सक्षम आहेत, कॅपेबल आहेत. पण मग ते जे मजूर आहेत त्यांना लागणारं अन्न हे जीवामृत आहे. मग याच्यामध्ये गूळ का टाकला जातो? गुळाचा काय संबंध? तर गूळ हे खत नाहीये, पण गूळ हे कार्बोहायड्रेट आहे. हे जे सूक्ष्मजीव आहेत त्यांना कार्बोहायड्रेट देण्याचं काम गूळ करतं. नंतर हे जे शेणखत किंवा आपण त्याच्यामध्ये जे टाकतो बाकी पद्धतीमध्ये, त्याला हे जीवामृताने तयार झालेले मायक्रो ऑर्गॅनिझम त्या खताचं रूपांतर करतात किंवा जमिनीमध्ये उपलब्ध असलेले अन्नद्रव्य, वातावरणात उपलब्ध असलेले अन्नद्रव्य घेऊन झाडाच्या मुळापर्यंत पोचवतात आणि मुळाला तिथे पूरक अशी व्यवस्था तयार करतात. मग ह्या जीवामृतमध्ये डाळीचं पीठ का टाकलं जातं? तर डाळीचं पीठ प्रथिनेंसाठी टाकलं जातं, प्रोटीन मिळण्यासाठी. म्हणजे हे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत त्यांना प्रोटीन मिळावे म्हणून ते डाळीचं पीठ त्याच्यामध्ये टाकलं जातं. मग आता ह्याला झिरो बजेट नॅचरल फार्मिंग का म्हटलं जातं? किंवा फुकुओकांनी पण खूप वेळा हा त्यांच्या पुस्तकात आणि सिद्धांतामध्ये मांडलेला आहे की शेतकऱ्यांनी कर्ज नाही घेतलं पाहिजे, कर्ज घेण्याची गरज नाही. आणि झिरो बजेट म्हणजे काय? की बाहेरून तुम्हाला काहीच घ्यायचं नाही, सगळं शेतामध्ये तयार करायचं. मग बाहेरून घ्यायचं नाही म्हणजेच तुम्हाला कर्जाची गरज पडणार नाहीये. नॅचरल फार्मिंगमध्ये बाहेरून काही येत नाही, म्हणजे नॅचरल फार्मरला कुठल्याही शेती कर्ज घेण्याची गरज नाही. म्हणजेच ह्या दोन्ही तत्वांमध्ये, ह्या दोन्ही प्रिन्सिपलला जर धरून आपण चाललो, तर शेतकऱ्याला आपण कर्जापासून मुक्त करू शकतो किंवा शेतकऱ्याला कर्जाची गरजच पडणार नाही. मग आता भारतामध्ये ह्या चळवळीची स्थिती काय आहे? तर भारतामध्ये ह्या नॅचरल फार्मिंगच्या अंडर 4,09,000 हेक्टर जमीन ही भारतामध्ये झिरो बजेट नॅचरल फार्मिंग किंवा फुकुओकांच्या तत्वांनी चालणारी आहे. मग हे 4,00,000 हेक्टरमध्ये गव्हर्नमेंटने राबवलेले काही प्रकल्प आहेत, लोकांनी केलेली शेती आहे आणि याच्यामध्ये एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर राहत होता की आम्ही नैसर्गिक शेतीने पिकं घेतोय, उत्पन्न काढतोय, पण बाजारात जाताना ही पिकं, जे उत्पादन आहे त्याची किंमत आणि केमिकल वापरून घेतलेल्या उत्पादनांची किंमत सारखीच राहते. आम्हाला त्या स्पर्धेला तोंड द्यावं लागतं. मग ही नैसर्गिक फार्मिंगचीच उत्पादनं आहेत, हे ग्राहकाला पटावं, हे कंझ्युमरला समजावं म्हणून मागच्या वर्षीच ऑर्गॅनिक फार्मिंग सारखंच नॅचरल फार्मिंगला पण सर्टिफिकेशन प्रोसेस आली. ही खूप भारतामध्ये घडलेली सुंदर गोष्ट आहे की नॅचरल फार्मिंगला पण सर्टिफिकेशन आलं. आता हे नॅचरल फार्मिंगचं सर्टिफिकेशन कसं मिळतं, कसं मिळवायचं, याच्यावर माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही बघा. तुम्ही जर नॅचरल फार्मिंग करत असाल, करणार असाल, कोणी करत असेल तर त्याला तो नक्कीच सांगा की नॅचरल फार्मिंगला पण सर्टिफिकेशन येतं. तुमच्या प्रोडक्टला तुम्हाला लोगो लावता येतो आणि त्याप्रमाणे तुम्हाला बाजारपेठेमध्ये वेगळं स्थान मिळू शकतं. आणि केंद्र शासनाने पण नॅशनल मिशन ऑफ नॅचरल फार्मिंग ह्या संस्थेची स्थापना केली आणि तिच्या अंडरच हे सर्टिफिकेशन होतं. मग आता याच्यामध्ये
बऱ्याच वेळा मला हा नॅचरल फार्मिंगला विरोध करणारी मंडळी पण दिसली किंवा ते होणार नाही असं त्यांना वाटणारी मंडळी दिसली. आता याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात घ्या, की ज्या ज्या वेळेस असे सिद्धांत मांडले जातात, तर त्या वेळेस ते सिद्धांत त्या भौगोलिक परिस्थितीला किंवा 100% तिथे ते ॲप्लिकेबल असतील. पण त्यातले 70-80%, 60-70% जरी सिद्धांत असे आहेत, की जगभरातल्या कुठल्याही जमिनीवर ते लागू असतील. त्यामुळे आपण त्याचं अंगीकरण केलं तर आपली प्रोडक्शन कॉस्ट कमी होणार आहे. आता भारतामध्ये जर फुकुओकांच्या तत्वाने चालणारी जर नॅचरल फार्मिंग जर बघायची असेल किंवा झिरो बजेटप्रमाणे बघायची असेल, तर तुम्हाला राजस्थानमध्ये टोक, सिरोही आणि बांसवाडा असे 15 जिल्हे आहेत, की ज्याच्यामध्ये जीवामृत वापरून शेती केली जाते. आणि 17,900 शेतकऱ्यांना तिथं प्रशिक्षण दिलेलं गेलेलं आहे. आणि फक्त राजस्थानमध्ये हे जे मी तुम्हाला 3 जिल्हे सांगितले आणि बाकी जिल्ह्यांमध्ये 8,000 हेक्टरवर ही नॅचरल फार्मिंग यशस्वीपणे केली जाते. ज्याच्यामध्ये फक्त जीवामृत, बीजामृत आणि मल्चिंगचा वापर होतो. मग ते लोकं काय काढतात, तर कुठलं उत्पादन घेतात? तर मूग, उडीद, मका, बाजरी, सोयाबीन, भुईमूग आणि मोठ्या प्रमाणात जिरा ह्या नॅचरल फार्मिंगनी उत्पादन घेतलं जातं. मग आता याच्यामध्ये काही गोष्टींचं आपण काही वेळापूर्वी चर्चा केली, की 100% जरी अशा तत्वांना अंगीकारणं शक्य नसेल, पण ही जी तत्व आहेत, ही 100% अंगीकारणारी लोकं पण आहेत. पण जरी आपल्याला वाटत असेल, की 100% आपण अंगीकारू शकत नाही, पण एक मधला मार्ग म्हणून 60-70% जरी आपण अंगीकारलं, तरी आपल्या उत्पादन खर्चामध्ये बरीचशी कपात आपण करू शकतो. आणि ह्या सगळ्या चळवळीमध्ये ऑर्गॅनिक असेल, नॅचरल फार्मिंग असेल, झिरो बजेट फार्मिंग असेल, डॅमॅटर असेल, अजून कोणाचे काही सिद्धांत असतील, मांडलेले असतील, याच्यामध्ये फक्त एक लक्षात घ्यायला हवं, की ह्या सगळ्या चळवळी एकाच दिशेने जातात. सगळ्यांना वाटतं, की आपण असं करून शाश्वत शेतीकडे जाऊ शकतो आणि प्रत्येकजण यशस्वी आहे. फक्त याच्यामध्ये माझीच चळवळ बरोबर आहे आणि त्याच्यामध्ये ह्या चळवळी म्हणजे काही धर्म नाहीये, की त्याच्यामध्ये कट्टरवाद असावा. उलट त्याच्यामध्ये सुसंवाद असेल तर सगळ्यांनी मिळून एक मधला मार्ग, चांगला मार्ग, सगळ्या चळवळीतला थोडा-थोडा भाग घेऊन आपण आपलं उत्पादन वाढवू शकतो, उत्पादन खर्च कमी करू शकतो आणि तुम्ही कुठल्याही चळवळीचं 70% जरी तुम्ही भाग घेतला किंवा आत्ता आपण जर फुकुओकांबद्दल बोलतोय, त्यांचे जे काही सिद्धांत आहे त्यामध्ये 60-70% सिद्धांत जरी आपल्याला पाहता आले, तरी आपण निसर्गाच्या बाजूने उभे आहोत. आपण नैसर्गिक शेतीच्या बाजूने उभे आहोत. आपण नैसर्गिक शेती करतोय, हे त्याच्यातनं सिद्ध होतं आणि ते आपल्याला निसर्गाला, आपल्या उत्पादनाच्या गुणवत्तेला, त्यातल्या न्यूट्रियन्स व्हॅल्यूला नक्कीच पूरक राहील, सहकार्य करणार राहील, यात मला शंका वाटत नाही. आता त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी काही तत्त्वज्ञान पण मांडलं, फुकुओकांनी. तर त्यांचं जे पुस्तक आहे, वन स्टार रिव्हॉल्यूशन किंवा एका काडीची क्रांती, याच्यामध्ये त्यांनी काही तत्त्वज्ञान पण मांडलं. त्या तत्त्वज्ञान असं एक त्यांचं म्हणणं आहे, की शेतीचे अंतिम ध्येय केवळ पिके घेणे नसून माणसाची जडणघडण आणि परिपूर्णता हे आहे. म्हणजे पुस्तकाच्या भाषेत सांगायचं झालं, तर अल्टिमेट गोल ऑफ द फार्मिंग इज नॉट द ग्रोइंग ऑफ द क्रॉप, बट द कल्टिवेशन अँड परफेक्शन ऑफ द ह्युमन बीइंग. म्हणजे मानवाच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाणारं जे काही आहे, ते शेतामध्ये जर आपण केलं, की जे आपल्या विचारांना पण परिपूर्ण करेल आणि अन्नाची विचारांची गुणवत्ता असेल, तर ती अन्नाची गुणवत्ता येईल, तर ती जीवनाची गुणवत्ता येईल, ती समाजाची गुणवत्ता येईल आणि ती जगाची किंवा या विश्वाची गुणवत्ता येईल. असं त्यांनी या त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलं. विचार, त्या विचारांप्रमाणे शेती, त्या शेतीप्रमाणे अन्न, त्या अन्नाप्रमाणे समाज आणि समाजाप्रमाणे जग किंवा विश्व निर्माण होईल. हे सिद्धांत त्यांनी मांडले. तर एक आदर्श व्यक्तिमत्व यांचा ऑगस्ट 2008 मध्ये त्यांनी या जगाला सोडलं, पण जगाला खूप साऱ्या विचारांची देणगी देऊन, खूप साऱ्या जे अकर्म शेतीचे सिद्धांत मांडले, ते नक्कीच आपल्या सगळ्यांना आणि सर्व शेती करू पाहणाऱ्या नवीन लोकांना, जुन्या शेती करणाऱ्यांना जगभरामध्ये उपयोगी पडतील, याबद्दल मला शंकाच नाही. धन्यवाद.